हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख तिघांचंही नांदेडमध्ये आगमन झालंय आणि संजय जाधव, संजय देशमुख आपापल्या मतदारसंघाकडे रवाना झालेले आहेत। तर आष्टीकर कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारून हदगावकडे निघालेत। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंड करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांविरोधात ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झालेले होते। खासदारांचे ताफे नांदेड हिंगोली मार्गावरती पिंपळगाव पाटीजवळ हातात पोस्टर घेत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बद्दल नाराजी काय असायचं कारण नाही। मातोश्रीने मला काही भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी असायचं कारण नाही। स्थानिकचं राजकारण होतं, बऱ्याचशा अडचणी होत्या, पक्षात नवे आलेले लोक आम्ही स्थापनेपासून सोबत असून आम्हाला अडचणीच्या गोष्टी सामोरं जावं लागत होतं। आणि मग कार्यकर्त्याच्या खालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनल वादातून काही आमच्या बऱ्याचशा जागा पडल्या। या सगळ्या गोष्टीमुळेच कार्यकर्त्याच्या भावना दुखावलेल्या होत्या। उद्धव साहेबांवर जराशी सुद्धा नाराजी नाहीये, कोण्याही नेत्यावर माझी थोडीशी सुद्धा नाराजी नाहीये। मग कोणते कामं तुमचे होत नव्हते की ज्याच्यामुळे तुम्हाला आपल्याला बार मी बाईटवर सांगत होतो, कुठल्याही प्रकारची डीपीसीची निधी मिळत नव्हती, विरोधक असल्यामुळे कुठली। आज आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरतो तर लोकांची अपेक्षा असते की आम्ही त्यांना निधी दिली पाहिजे, कामं केले पाहिजे। माझ्याकडे 5 लाख रुपयाचं MP 5 कोटीचा जे MP लाडा त्याच्यामध्ये होतं काय? त्यामुळं आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही लोकांच्या कामी पडलो। गटार निघाला आणि उद्धव साहेब ठाकरेला बैमान झाला आणि या बैमानाला उद्धव साहेब ठाकरेचं तळतळाट लागणार आहे आणि कधी बी कदाचित राजकारणामध्ये सक्सेस होणार नाही, एवढं मी सांगतो। मी नेऊन ठेवलेला आहे महाराष्ट्राचा कोणत्या दिशेने चालेल हे फक्त गोरगरीब जनतेने ठरवायचं आहे। त्याच्यानंतर तर ऑपरेशन टायगर नंतर परभणीचे खासदार संजय जाधव पहिल्यांदाच परभणीमध्ये दाखल झाले आणि यावेळेला मोटरसायकल रॅली काढत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। तर जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष बदलला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। काय भावना आहे? आता शिवसेनेत प्रवेश केलाय तर पक्षाचे काम करायचं। आपल्यासाठी पक्ष ते काही जुना नाही, नवा नाही, जुनाच आहे। धनुष्यबाण आपण उदयच आपला तिथून झालाय, पुन्हा तिथंच आहेत आपण, त्यामुळे काय अडचण असायचं कारण नाही। उलट मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं। विरोधकांकडून ट्रोल केलं जाते की पैशासाठी गेले, सत्तेसाठी गेले। पैशासाठी जायचं असं 22लाच गेलो असतो ना, तेव्हा लय होते पैसे, आता काय आहेत? तेव्हा एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, काय पाहिजे ते द्यायला तयार होते। आता नाचताही ना अंगण वाकडं, कोणाला अलिकेशन करा, तुमच्यापासून का गेले निघून, पूर्वीचे गेले, हे गेले, आणखी उद्या कोणी जाईल, तुम्ही हेच म्हणायचं का पैसे घ्यायला गेले, पैशासाठी गेलं? तुम्ही तुमच्या जवळचे माणसं तुम्हाला सोडून चालले का चालले? और मला जायचं तर मी 22ला गेलो असतो ना, मी का तुझ्यासोबत राहिलो? मी 40 वर्षापासून संघटनेचं काम करतो, तुम्हाला माहिती सगळ्याला। हे जन्माला बी नव्हतं आलेलं, तेव्हापासून काम करत असताना आज आम्हाला ही वेळ का आली तर सध्याचे राजकीय समीकरण बदललेत। सत्ताधारी पक्षाचे लोक विरोधी पक्षातल्या लोकांचे काम होऊ देत नाहीत आणि मतदारसंघात काम करत असताना लोकांना वाटते की बाबा आम्ही ह्याला निवडून दिलं, ह्याने आमच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे। तिथं जनतेची चूक नाही, तिथं आमची बी चूक नाही। तिथं सरकार जर दुजाभाव करीत असेल तर आमच्या समोर मर्यादा आहेत आणि त्या सगळ्या मर्यादा लक्षात घेता लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी ह्या भूमिका स्वीकाराव्या लागल्या, ही वस्तुस्थिती आहे। आर्थिक गिर्तिक ह्या गोष्टी नाहीये। आमची काही चर्चा झाली ह्या परभणी लोकसभा मतदारसंघात विकासात्मक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी भरघोस स्वरूपाची मदत त्या विकास कामाला दिल्या जाईल। तुमच्या कार्यकर्त्याला चांगलं बळ दिलं जाईल आणि संघटनात्मक चांगली उभारणी केल्या जाईल। विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी। तर ऑपरेशन टायगर नंतर वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे दिग्रसच्या चिंचोली या ठिकाणी त्यांच्या गावी दाखल झाले आणि यावेळेला कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं। मतदारसंघाचा विकास व्हावा याच उद्देशाने पक्ष बदलला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।
हा जो निर्णय घेतलाय तुम्ही कशासाठी घेतलाय, काय हा विकासाच्या दृष्टिकोनातूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे. 6 खासदार आम्ही एकत्रितरित्या बसलो, 6 विचार विनिमय केला. याच्यामध्ये मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने ज्या विश्वासानं आम्हाला या ठिकाणी मतदान केलेलं आहे, 2 वर्षाच्या कार्यकाळात विकासाचं काम आम्ही करू शकलो नाही याची खंत सुद्धा आम्हाला सर्वांना होती. आणि मग आता आम्ही सर्वांना असं ठरवलं की विकास जर करायचा असेल, लोकांच्या इच्छा जर पूर्ण करायच्या असेल, गावाच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा असेल, तर मग या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी 6 जणांनी एकत्रितरित्या निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय आम्ही आता घेतलेला आहे. भाऊ? महत्वाचं म्हणजे तुम्ही जे काही ऑपरेशन टायगर राबवलं त्याचं लीड केल्याचं सांगितलं जाते. त्यातल्या त्यात 1च वर्ष झालं आपण महाविकास आघाडीकडून म्हणजे युबीटी कडून लढला होता. आज नेमकं मतदारांच्या भावना किंवा काही कार्यकर्त्याच्या भावना कशा आहेत आणि जे काही उद्रेक झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता उद्रेक तर साहजिक आहे. काही लोकांना निर्णय आवडला, काही लोकांना आवडला नाही. परंतु सर्वसामान्य जनतेचा विचार जर आपण केला तर 80% जनतेनं आजच्या या जे काही मी आल्यानंतर जे काही स्वागत झालं, जे काही लोक आले, जे काही कार्यकर्ते आले, अनेक सर्वांनी जे काही मला फोन करून सांगितलं की योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की मी घेतलेला निर्णय योग्य आहे. वाशिम यवतमाळमध्ये वाशिम हा आकांक्षित जिल्हा आहे आणि वाशिमचा विकास बऱ्याच अंशी रखडलेला आहे. आपण आता या महायुती सोबत आलेला आहात. केंद्रामध्ये भाजप सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील आहे. नेमकं तुमची काही अशी काही कमिटमेंट झाली होती का की विकासासाठी भरीव निधीची गरज आहे? कारण वाशिमही मागास आहे आणि यवतमाळला देखील निधीची गरज आहे. नाही पहा, आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा मिळाला नाही. याच्या बाबतीत आम्ही खूप प्रयत्न केला. केंद्रीय मंत्र्याला भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, शेतकऱ्याच्या हाल सांगितल्या. जानेवारी महिन्यात 24 आत्महत्या शेतकऱ्याच्या झाल्या, त्या सुद्धा निदर्शनास आणून दिलं. परंतु सत्ता नसल्यामुळं आम्ही जे लोकांना न्याय देऊ शकलो नसल्यामुळं मग आम्हाला सर असं वाटलं की सत्तेशिवाय काही पर्याय नाही आणि आपण जर जनतेचं आणि खऱ्या अर्थानं जे वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प आहे, जो आपला शकुंतला एक्सप्रेसचा ब्रॉडगेज आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीचा प्रोजेक्ट आहे, असे मोठमोठे प्रोजेक्टच्या बाबतीत आम्ही त्यांना सांगितलं आणि ह्या गोष्टी करत असल्या तरच आम्ही समर्थन करू असं त्यांना बजावून सांगितलं. त्यांनी सुद्धा मान्य केलं. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट भाविक चतुरकारसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, दिग्रस, यवतमाळ. पुढची अपडेट आपण बघूया. सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातून विजयी झालेले महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचं सातारा शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. पोवई नाका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि यावेळेला उदयनराजे भोसले यांनी हा विजय सामूहिक निर्णय आणि सर्वांच्या एकजुटीचं फलित असल्याचं सांगितलं. तर धैर्यशील कदम यांनी पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. मंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा महायुतीच्या एकजुटीमुळे हा विजय मिळाल्याचं सांगितलं. जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी, त्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती उदयन महाराजांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे माझ्या उमेदवारीसाठी शब्द टाकला होता. आमचे मित्र, आमचे सहकारी सुनील काटकर तात्या हे महाराजांचे निष्ठावान मावळे आहेत, तेही इच्छुक होते आणि मग तरीही महाराजांनी तात्यांना सांगितलं आणि राजकारणामध्ये थोडे पुढं पाठीमागं सरावं लागतं. त्या पद्धतीनं सुनील तात्या मोठ्या मनानं मागं सरले आणि त्यांनी मला पाठिंबा दिला. महाराजांनी माझं नाव वर कमिटीला दिलं, त्यामुळं माझं नाव जिल्ह्यातून फायनल झालं. त्यांनी त्यांच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये सुद्धा महाराजांनी, शिवेंद्रबाबांनी तसं सांगितलं होतं. माझे अत्यंत जवळचे मित्र आज आमदार म्हणून ते विजयी झाले आणि भरपूर खूप मनापासून आनंद होतो. कारण की केवळ ही आजची मैत्री नाही, मनोजदादा असतील, सुनील असेल, काटकर तात्या असतील, हे सगळे गेले किती 1-2 किलोमीटर मोजता येत नाही, म्हणजे 20पेक्षा अधिक जास्त वर्षाचे. कुलदीप असेल ना तर सगळ्यांची, भीमराव काका तर काय सगळ्यांनी ज्येष्ठच आहे. सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला म्हणून आज माझे मित्र धैर्यशील दादांचा हा विजय झाला.